Our today's topic is outbreeding devices. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला पॉलिनेशन आणि त्याचे टाइप्स माहित असायला पाहिजे. क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा व्हिडिओची लिंक देते, ती तुम्ही बघू शकता. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय, तर असे डिव्हाइसेस, असे फीचर्स की जे डिफरंट फ्लॉवर मधल्या मेल आणि फिमेल गॅमेटच्या कॉम्बिनेशन साठी डेव्हलप झालेले असतात इनटू सम प्लांट्स. आता हे डिफरंट फ्लॉवर मध्ये जे मेल आणि फिमेल गॅमेटचं कॉम्बिनेशन होतं त्यासाठी क्रॉस पॉलिनेशन लागतं. म्हणजेच आउटब्रीडिंग डिव्हाइसेस क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी डेव्हलप झालेले असतात. म्हणजेच ते क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज करतात आणि सेल्फ पॉलिनेशनला डिस्करेज करतात. यामागे सुद्धा एक प्लांटचा हेतू असतो की जो सेल्फ पॉलिनेशनला डिस्करेज करतो आणि क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज करतो किंवा प्रमोट करतो. आता असे काही फीचर्स डेव्हलप झालेले आहेत प्लांटमध्ये, ते आपण वन बाय वन बघायचे. फर्स्ट वन इज द युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी मीन्स फॉर्मेशन ऑफ युनिसेक्शुअल फ्लॉवर्स. त्याच्यामध्ये दोन कंडिशन असतात की मेल आणि फिमेल फ्लॉवर्स हे जरी डिफरंट असले तरी दे आर प्रोड्युस्ड ऑन अ सेम प्लांट, आणि त्या कंडिशनला आपण मोनोशियस असं म्हणतो. दॅट कंडिशन इज मोनोशियस. आता प्लांट सेम आहे, मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर डिफरंट आहेत. जर मेल फ्लॉवर इथे असेल, फिमेल फ्लॉवर इथे असेल, तर मेल फ्लॉवरचे पोलन ग्रेन फिमेल फ्लॉवरकडे ट्रान्सफर होतात. बरोबर, म्हणजे इथे क्रॉस पॉलिनेशनच होतं, सेल्फ पॉलिनेशन होत नाही. दिस वन इज द कंडिशन. आता हे कुठल्या प्लांटमध्ये होतं, फॉर एक्झाम्पल स्टर अँड मेज. आता सेकंड कंडिशन आहे डायोशियस. व्हॉट इज मीन बाय डायोशियस? द प्लांट्स आर डिफरंट. मीन्स मेल प्लांट इज डिफरंट की ज्याच्यावर सगळे मेल फ्लॉवर्स असणार, आणि फिमेल प्लांट इज डिफरंट ज्याच्यावर सगळे फिमेल फ्लॉवर असतात. त्यामुळे मेल फ्लॉवरने प्रोड्यूस केलेले पोलन ग्रेन हे अनदर प्लांटच्या फ्लॉवरकडे जातात, त्याच्या स्टिग्मावर जातात. त्यामुळे अर्थातच डायोशियस प्लांटमध्ये क्रॉस पॉलिनेशनच होतं, सेल्फ पॉलिनेशन होत नाही. एक वेळ मोनोशियस प्लांटमध्ये ऑटोगॅमी जरी होत नसेल तर जिटोनोगॅमी होते. जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन असतं पण फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन असतं. म्हणजे इथे ऑटोगॅमी जरी प्रिव्हेंट होत असेल तर जिटोनोगॅमी होते. मात्र इथे पूर्णपणे ऑटोगॅमी आणि जिटोनोगॅमी दोन्ही पण कंट्रोल होतं. व्हॅलिसनेरिया अँड पपया. सेकंड डिव्हाइस इज डायकोगॅमी. आता यामध्ये काय होतं, जरी बायसेक्शुअल फ्लॉवर असेल, हर्मॅफ्रोडाईट फ्लॉवर असेल. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच फ्लॉवर मध्ये असतो, त्याला आपण हर्मॅफ्रोडाईट किंवा बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणतो. आता अर्थात मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जेव्हा एकाच फ्लॉवर मध्ये असतो तेव्हा अर्थात तिथे ऑटोगॅमीच होणार, म्हणजे सेल्फ पॉलिनेशनच होणार. पण तरीही डायकोगॅमी हे असं डिव्हाइस आहे की ज्याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन कंट्रोल केलं जातं. कसं केलं जातं? डायकोगॅमी म्हणजेच काय, डिफरंट मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम इनटू द सेम फ्लॉवर. इनटू सेम फ्लॉवर. डिफरंट मॅच्युरेशन पिरियड असल्यामुळे काय होतं, तर याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. इनटू द सम फ्लॉवर अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. अँड्रोशियम मॅच्युअर झाल्यानंतर दे रिलीज इट्स पोलन ग्रेन्स, बट स्टिग्मा कॅनॉट रिसीव्ह बिकॉज इट इज इन टू द इमॅच्युअर कंडिशन. जेव्हा अँड्रोशियम हा अर्लियर मॅच्युअर होतो, दॅट कंडिशन इज प्रोटॅन्ड्री. Pro means before and andry means androecium. The second condition is protogyny. Maturation period of gynoecium is earlier. Pro means before, earlier than the androecium.
स्टिग्मा आधीच मॅच्युअर झालेला असतो, पण पोलन ग्रेन्स हे अँथर मधून रिलीज होऊ शकत नाही, कारण अँथर मॅच्युअर झालेला नसतो. मग हा जो गायनोशियम आहे तो अनदर फ्लावरचे पोलन ग्रेन्स एक्सेप्ट करतो आणि ते पॉलिनेशन होतं, म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन होतं. स्वतःच्या फ्लावर मधले पोलन ग्रेन्स त्याला मिळत नाही. ह्या दोन कंडिशनमुळे सेल्फ पॉलिनेशन कंट्रोल केलं जातं आणि क्रॉस पॉलिनेशन होतं. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्रूट अँड ट्री? देर इज सनफ्लावर अँड कॉटन. And what are the examples of protogyny? Ficus, Aristolochia, and Gloriosa. Now the third device is self-incompatibility. Here ह्या डिव्हाइस मध्ये काय होतं, जो स्टिग्मा आहे, स्टिग्मा हॅव्हिंग कॅपॅसिटी टू रेकग्नाइज द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लावर ऑर द डिफरंट फ्लावर. जर सेम फ्लावर मधून पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर आला, त्या पोलन ग्रेन्सला तो रिजेक्ट करतो, आणि जर अनदर फ्लावर कडून जर तो पोलन ग्रेन्स त्या स्टिग्माला मिळाला तर मात्र तो त्या पोलन ग्रेनला एक्सेप्ट करतो. आणि ही जी कॅपॅसिटी असते दॅट इज नोन ॲज सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. रेकग्नाइज केल्यानंतर त्या पोलन ग्रेनला जर्मिनेट होण्यासाठी तो स्टिग्मा हेल्प करतो. हे जे मेकॅनिझम आहे ते जेनेटिकली कंट्रोल्ड मेकॅनिझम आहे, ज्याच्यामध्ये स्टिग्मा स्वतःच्याच फ्लावर मधल्या पोलन ग्रेनला रिजेक्ट करतो आणि डिफरंट फ्लावरचे जे पोलन ग्रेन आहेत त्याला मात्र तो एक्सेप्ट करतो. बिकॉज ऑफ दिस सेल्फ पॉलिनेशन ऑटोमॅटिकली कंट्रोल्ड होतं आणि क्रॉस पॉलिनेशन एनकरेज होतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डिव्हाइस अँड इट इज अ जेनेटिकली कंट्रोल्ड मेकॅनिझम. हे मेकॅनिझम आपल्याला टोबॅको आणि थिया प्लांटमध्ये बघायला मिळतं. The fourth device is heterostyly. ह्या डिव्हाइस मध्ये किंवा या फीचर मध्ये काय होतं, स्टिग्मा अँड अँथर प्रोड्यूस ऍट अ डिफरंट लेवल. एक्झाम्पल आपण बघू, प्राइमरोज अँड ऑक्झॅलिस. प्राइमरोज मध्ये या दोघांची पोझिशन आपल्याला 3 फॉर्म्स मध्ये बघायला मिळते आणि ऑक्झॅलिस मध्ये 2 फॉर्म्स मध्ये बघायला मिळते. इफ आता आपण बघू, हा फर्स्ट फ्लावर आहे, सेकंड फ्लावर अँड थर्ड फ्लावर. या फ्लावर मध्ये जो स्टिग्मा आहे, स्टिग्मा अँड अँथर ऍट द सेम लेवल, एकाच लेवलला आहेत. सेकंड पोझिशन मध्ये जो स्टिग्मा आहे इट प्रोड्युसेस ऍट द हायर लेवल अँड अँथर प्रोड्यूस ऍट अ लोअर लेवल. इन दिस पोझिशन अँथर प्रोड्युसेस ऍट अ हायर लेवल अँड स्टिग्मा प्रोड्युसेस ऍट द लोअर लेवल. सो व्हॉट हॅपन्ड हिअर, ह्या अँथर मधून प्रोड्यूस झालेले पोलन ग्रेन्स किंवा रिलीज झालेले पोलन ग्रेन त्याच लेवलच्या स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. या अँथरवर प्रोड्यूस झालेले पोलन ग्रेन्स हे त्या लेवलच्या स्टिग्माकडे ट्रान्सफर होणार, म्हणजे या फ्लावर मधून त्या फ्लावर मध्ये ट्रान्सफर होणार. आणि बिकॉज ऑफ दिस यामुळे काय होतं तर इट प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन अँड एनकरेज द cross pollination automatically. Fifth one is Hercogamy. Hercogamy, it is a mechanical device. In this device, physical barrier is used. म्हणजे जो अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे त्याच्यामध्ये त्याच फ्लोरल पार्ट्सचा कोणता तरी पार्ट
आल्यामुळे सेल्फ पॉलिनेशनला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे ऑटोमॅटिकली क्रॉस पॉलिनेशन होतं. म्हणजे इफ हा जर फिमेल सेक्स ऑर्गन आहे गायनोशियम आणि हा मेल सेक्स ऑर्गन आहे अँड्रोशियम, याच्यामध्ये जर हा पेटल असेल तर आपण या पेटलला काय म्हणणार, तर हा दिस वन इज द फिजिकल बॅरियर. हा काय असणार, फिजिकल बॅरियर. आणि ह्या बॅरियरमुळे हे पोलन ग्रेन्स हे स्टिग्माकडे पोहोचू शकत नाही, त्यामुळे इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन ऑटोमॅटिकली. कॅलेट्रोपिस इज द एक्झाम्पल ऑफ हर्कोगॅमी. कॅलेट्रोपिस मध्ये काय असतं, तर पॉलिनिया म्हणून एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्या पॉलिनियामध्ये पोलन ग्रेन्स डेव्हलप होतात. स्टिग्मा जर अप्पर लेवलला असेल तर त्याच्या लोअर लेवलला पॉलिनियाची पोझिशन असते, म्हणजे अँथरची पोझिशन असते. आणि बिकॉज ऑफ दिस कव्हरिंग, ह्या कव्हरिंगमुळे हे पोलन ग्रेन्स या स्टिग्मापर्यंत पोहोचू शकत नाही. सो दिस पॉलिनिया कव्हरिंग इज द फिजिकल बॅरियर in this bisexual flower. One is prepotency. This one is last outbreeding device. आता या डिव्हाइस मध्ये काय होतं, एकाच फ्लावर मध्ये मेल फिमेल सेक्स ऑर्गन आहेत, पण सेम फ्लावर मधून येणारे पोलन ग्रेन किंवा त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावर मधून येणारे पोलन ग्रेन्स हे खूप स्लोली जर्मिनेट होतात त्या स्टिग्मावर. पण जेव्हा तेच पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या फ्लावर कडून येतात तेव्हा दे जर्मिनेट व्हेरी रॅपिडली ऑन द स्टिग्मा. या डिव्हाइसमुळे काय होतं, तर सेल्फ पॉलिनेशन कंट्रोल होतं आणि क्रॉस पॉलिनेशनला एनकरेजमेंट मिळते. तर सेल्फ पॉलिनेशन कंटिन्युअसली होत राहिलं तर प्रोजेनी त्यापासून मिळणारी ती विकर 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 होत जाते, एंडिंगला ती नष्ट होऊन जाते. त्यामुळे स्पीसीजला लॉंगर सर्व्हायव्हलसाठी क्रॉस पॉलिनेशन खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि सेल्फ पॉलिनेशनमुळे जेनेटिक व्हेरिएशन्स मिळत नसल्यामुळे प्रोजेनी आहे ती वीक होते आणि क्रॉस पॉलिनेशनला जेनेटिक व्हेरिएशन्स मिळतात, इव्हॉल्युशनला मदत होते. फिट जो असतो नेचरमध्ये तो जास्त सर्व्हाइव्ह होतो, म्हणजे चांगले कॅरेक्टर एक्सेप्ट करण्याचे चान्सेस पण क्रॉस पॉलिनेशनमध्ये वाढतात. त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन इम्पॉर्टंट असतं आणि हे प्लांट्सला माहित असल्यामुळे प्लांट्स काय करतात, स्वतःमध्ये आउटब्रीडिंग डिव्हाइसेस डेव्हलप करतात. आणि जास्तीत जास्त सेल्फ पॉलिनेशनची कंडिशन असली तरी क्रॉस पॉलिनेशन घडवून आणतात की ज्याच्यामुळे त्यांचे सर्व्हायव्हलचे चान्सेस वाढतात, इव्हॉल्युशनचे चान्सेस वाढतात आणि फिट प्रोजेनीसाठी त्यांना मदत होते. हा आपला आजचा आउटब्रीडिंग डिव्हाइस टॉपिक. आय होप तुम्हाला हा अतिशय चांगल्या प्रकारे समजलेला असेल. याच्यामध्ये 6 डिव्हाइसेस आहे. ही डिव्हाइस तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवर नेक्स्ट टॉपिक इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स.